आपण बघताय एबीपी माझा आणि आता काही घडामोडींचा घेणार आहोत नॉनस्टॉप आढावा। राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला जळगावातला निलेश भिल्ल नावाचा मुलगा त्याच्या भावासह बेपत्ता झालाय। या प्रकरणी निलेश भिल्लची आई सुंदराबाई भिल्ल यांनी काल पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी पूर्वपदावर येते। अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्याच्या दरम्यान तेलाचा टँकर पलटी झाला, त्यामुळे या भागात 500 मीटरपर्यंत रस्त्यावर तेल सांडलंय। सध्या इथला रस्ता निसरडा झालाय, त्यामुळे अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यान वाहतूक बंद करण्यात आली होती। वर्ध्यामध्ये आरंभा टोल नाक्यावर होमगार्डला मारहाण झाल्याचं समोर आलंय। प्रफुल्ल गोतमारे असं या होमगार्डचं नाव आहे आणि या आरंभा टोल नाक्यावरही तो काम करतो। दरम्यान आता होमगार्डला मारहाण मारणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी प्रफुल्ल गोतमारे यांनी केली। काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुहू हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांच्याकडे खंडणी मागितल्याचा नितेश राणेंवर आरोप आहे। व्हर्च्युअल करन्सीच्या आमिषाने ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपातून नाशिक पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय। भारतात कायदेशीर मान्यता नसलेल्या बिटकॉइन्स करन्सीची खरेदी विक्री करून मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। अवास्तव व्याजाचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बदलापुरातल्या सागर इन्व्हेस्टमेंटच्या समुद्र कुटुंबियांनी अखेर शरणागती पत्करली आहे। काल ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास समुद्र आणि सुनीता समुद्र या दोघांनीही हजेरी लावली। काहीच दिवसांपूर्वी या कुटुंबावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ठाण्यामध्ये महापालिका कर्मचाऱ्याला गटाराची सफाई करताना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा सापडल्या। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचं काम सुरू होतं। हे काम सुरू असतानाच आज सकाळी वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानाजवळच्या गटारामध्ये त्या नोटा सापडल्या। अमरावती दर्यापूर तालुक्यात ऑनर किलिंगचा प्रकार होता वाचलाय। श्रद्धा सगणे हिला तिच्या वडिलांनी आणि काकांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण वेळीच उपचार केल्यामुळे हा ऑनर किलिंगचा प्रयत्न फसलाय। श्रद्धाचं एका मुलावर प्रेम होतं, मात्र घरच्यांचा याला विरोध होता। संगमनेर तालुक्यातल्या अलकापूरमध्ये मध्यरात्री एका कुत्र्याने धुमाकूळ घातला। कुत्र्याचे 4घांचा चावा घेतला, ज्याच्यात 4ही जण गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारांसाठी पुण्याला पाठवण्यात आले।